सरल भाषा संस्कृतं सरस भाषा संस्कृतं सरस सरल मनोज्ञ मंगल देव भाषा संस्कृतं मधुर भाषा संस्कृतं मृदुल भाषा संस्कृतं मृदुल मधुर मनोहरामृततुल्य. नमस्कार, मी डॉक्टर नेहा टोळ. नमस्कार, मी रोहन देशपांडे. राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनलतर्फे आम्ही तुमचे सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषेशी आपली ओळख अगदी सहजपणे झाली, परंतु संस्कृत या भाषेशी मैत्री करणं थोडंसं अवघड, ती समजणं कठीण आणि वाचणं त्याहूनही क्लिष्ट. तर यात समृद्ध अशा संस्कृत भाषेशी मैत्री करायला एक पहिलं पाऊल उचलूया आणि भेटूया तन्मय केळकर यांना. तन्मयजी, राष्ट्रसेवक चॅनलतर्फे तुमचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. तुम्ही लिहिलेलं पुस्तक मैत्री संस्कृतशी या पुस्तकाला 2017 साली यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार मिळाला. तर ह्या पुस्तकाची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली हे आम्हाला सांगू शकता? तर संस्कृतचं पुस्तक लिहावं का वाटलं आणि तो विषय डोक्यात का आला आणि लिहावंसं का वाटलं ह्याच्या मागे एक मजेशीर किस्सा आहे. तर कॉलेजमध्ये असताना आम्हा मित्रांचा एक ग्रुप होता, मेसला वगैरे, आणि क्लासरूममध्ये सुद्धा आम्ही एकत्रच असायचो आणि प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या वेगळ्या अतरंगी विषयात आवड. तर त्यातल्या एका मित्राने एक दिवस मला असं म्हटलं की प्राचीन संस्कृत वाङ्मयात म्हणजे वेदात, उपनिषदात वगैरे विज्ञान भरपूर आहे असं मी ऐकून आहे, पण ते खरंच आहे का हे मला मुळातले वेद आणि उपनिषद संस्कृतमधून वाचून समजून घ्यायचं आहे. पण संस्कृत माझं शाळेत होतं, आत्तापर्यंत मी बऱ्यापैकी विसरलो आहे. तर तुला आठवतं आहे तर तू मला जरा शिकव, ठीक आहे? तर मग आज थोडं उद्या थोडं करत करत मी त्याला सांगायला लागलो की मराठीत आपण असं असं म्हणतो, त्याला संस्कृतमध्ये असं असं म्हणतात, मराठीत वाक्य असं असं करतात, त्याला संस्कृतमध्ये असं असं करतात. असं 3-4 महिने पुढचं आमचं चाललं की मराठी हे तर त्याला संस्कृत तसं. तर 3-4 महिने संपल्यावर तो म्हणाला की आता हे इतके दिवस तुझे सांगतोयस ते सगळं काही माझ्या लक्षात राहणार नाही, मी जरा विसरेन, आत्ता पण थोडंसं विसरलं, सो तू हे जे काही सांगितलं ते सगळं लिहून काढ. मग मित्रांशी बोलताना आपण ज्या भाषेत बोलतो तशाच संवादी, खेळकर, विनोदमय भाषेत मी ते सगळं लिहून काढलं आणि त्याचंच पुढे जाऊन झालं पुस्तक. मग ते जे मी लिहून काढलं होतं मराठीत, म्हणजे आता शाळेच्या सिलेबसच्या भाषेत जर सांगायचं तर इयत्ता 8वी ते 12वीच्या संस्कृत सिलेबसमध्ये ज्या ज्या व्याकरणातल्या संकल्पना येतात किंवा ज्या ज्या वाक्यरचना येतात त्या सर्व सोप्या प्रकारे म्हणजे मराठीत कशा कराव्या सोप्या प्रकारे शिकवणं हे त्या पुस्तकाचं मुख्य काम आहे. पुस्तकाची सुरुवातसुद्धा पहिले 3-4 प्रकरणं तुम्हाला संस्कृतचं एक अक्षरही नाही आहे, फक्त मराठी वाक्य कसं तयार होतं ह्यावर 3-4 प्रकरणं आहेत. आणि त्याच्यानंतर 4थ्या प्रकरणात पहिलं संस्कृत शब्द, मग 5व्या प्रकरणात पहिलं संस्कृत वाक्य, करत करत पुढे त्या वाक्याची कॉम्प्लेक्सिटी आणि लांबी ही नंतर वाढवत नेलेली आहे आणि अशा प्रकारे ते बनलं. ह्याच्यातच पुढे मग आमचं अजून 2-3 आमच्या आवडीचे विषय होते ते पण त्या पुस्तकात टाकले. ते म्हणजे भाषाशुद्धी. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्लिश, फारसी, अरबी शब्द जे मराठीत आहेत त्यांना मराठी प्रतिशब्द संस्कृतच्या आधारे काढले होते. तसंच आमच्या इंजिनिअरिंगच्या टर्मिनॉलॉजीसुद्धा मराठीत असाव्यात असा आमचा फार आग्रह होता. मग आता माझं इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच होती, सो इलेक्ट्रॉनिक्सच्या काही जवळपास 35-40 शब्दांना मी मराठी प्रतिशब्द तयार केले संस्कृतच्या आधारे. प्रतिशब्दाचा सुद्धा नियम असा की सिग्नल हा जर शब्द असेल, ट्रॅफिक सिग्नल, तर त्याला, किंवा आगगाडी असेल, रेल्वे, तर त्याला अग्निरथ, आगमन, निर्गमन स्थानक नको आहे. शब्द 4च अक्षराचा पाहिजे जास्तीत जास्त, आणि तो असा पाहिजे की शब्द पहिल्यांदा ऐकल्यावर लक्षात येईल की काय आहे. मग तशा इलेक्ट्रॉनिक संज्ञा आणि त्यांचे मराठी प्रतिशब्द असे तयार केले आणि ते जोडले. प्लस मराठीतला एखादा शब्द हा संस्कृतमधल्या धातूपासून कसा बनतो आणि त्याच धातूपासून इतर अनेक शब्द कसे बनतात. उदाहरणार्थ गम असं एक क्रियापद आहे संस्कृतमध्ये, त्यापासून मराठीत आगमन शब्द बनला आहे, प्रगती शब्द बनला आहे, संगत शब्द बनला आहे, ठीक आहे, आणि इतर अनेक बनले आहेत. ते कसे बनतात, म्हणजे संस्कृत शब्दाला काय प्रत्यय लागला की मराठीत कुठला शब्द बनतो, अशा प्रकारे शब्द मराठीत कसे बनतात ते. आणि लास्ट एक त्याच्यात प्रकरण ॲड केलं ते म्हणजे संगणकशास्त्राशी खूप जवळचा संबंध आहे असं म्हणतात, पण नेमका कशाशी संबंध आहे ते कोणी नीटसं सांगत नाही. म्हणजे कीबोर्ड संस्कृतमध्ये बनवायचं आहे का, पायथॉन किंवा जावासारखं संस्कृत प्रोग्रॅमिंग करायचं आहे का, कमांड संस्कृत द्यायचे आहेत,
ते नेमकं कोणी सांगत नाही. मग ते नेमकं काय आहे, संस्कृतचा आणि कॉम्प्युटर सायन्सचा कशाशी संबंध आहेत तर संस्कृत वापरत का नाहीत, की वापरतात पण आपल्याला माहीत नाही आहे, त्यावर प्रकाश टाकणारं एक प्रकरण त्याच्यामध्ये ॲड केलं. आणि त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एक इंटरनॅशनल मॅगझिन निघतं, त्याला AI मॅगझिनच म्हणतात. तिकडे त्याचे शोधनिबंध प्रकाशित होतात. त्यातल्या एका शोधनिबंधाच्या आधारावर संस्कृत आणि कॉम्प्युटर सायन्सचा नेमका काय संबंध आहे ह्याच्यावर प्रकाश टाकणारा एक लेख जोडलेला आहे. आणि अशा प्रकारे ते सगळं पुस्तक झालं. तन्मयजी, तुमचं पुस्तक मी सहजपणे चाळत होतो. माझ्या लक्षात आलं की बऱ्याच तज्ज्ञांनी त्याला प्रस्तावना दिली आहे आणि अनुक्रमणिकेमध्ये मला 2 काही इंटरेस्टिंग, काही कॅची गोष्टी मला लक्षात आल्या. त्याबद्दल मला थोडं सांगा. ते म्हणजे एक दुसऱ्या प्रकरणामध्ये लिहिलेलं आहे, संधी फोडा आणि राज्य करा. आणि दुसरं एक जे मला फार आकर्षक वाटलं ते म्हणजे प्रयोग, जादूचे नव्हे वाक्यांचे. हे नेमकं काय आहे ते सांगू शकाल का आम्हाला? पुस्तक जेव्हा मी लिहून घेतलं तेव्हा माझा असा फार कटाक्ष होता की ह्याच्यात काहीही तांत्रिक चूक असता कामा नये, म्हणजे व्याकरणाच्या बाबतीतली किंवा भाषेच्या बाबतीतली. आणि फक्त तितकंच नव्हे तर हे पुस्तक ज्यांचा संस्कृतशी काही आजपर्यंत संबंध नाही अशांनासुद्धा आकर्षक वाटलं पाहिजे. आणि जे भाषा शिकवतात पण ज्यांना संस्कृत येत नाही, म्हणजे इंग्लिश किंवा मराठीचे शिक्षक आहेत पण ज्यांना संस्कृत येत नाही अशाही शिक्षकांकडून मला ते रिव्ह्यू करून घ्यायचं आहे. म्हणून मी अनेक मान्यवरांना आणि शिक्षकांना पुस्तकाच्या प्रति प्रकाशक शोधण्याच्याही आधी पाठवल्या आणि त्यांच्या अभिप्रायानुसार त्यात आणखी बदलही केले. मग त्याच्यात माझं खरं तर सुदैवच म्हटलं पाहिजे की अविनाश धर्माधिकारी सरांची मला त्यासाठी प्रस्तावना मिळाली. गौरी माहुलीकर मॅडमचा ज्या संस्कृत विभागाच्या HOD होत्या मुंबई विद्यापीठाच्या, त्यांच्याकडून एक अभिप्राय मिळाला, तो सुद्धा या पुस्तकात समाविष्ट आहे. आणि माझं पुस्तक लिहिताना एक मात्र ध्येय होतं, हवं तर वाचकाला हे वाचून संस्कृत आलं नाही तरी चालेल पण त्याला वाचताना मजा आली पाहिजे. आणि त्यामुळे वाचकांना आकर्षक वाटेल अशा प्रकारेच ते लिहिलं आहे आणि अशा प्रकारे प्रकरणांची नावंसुद्धा दिली आहेत. त्यामुळे जिकडे आता संधी विग्रह म्हटल्यावर आपल्याला एकदम का हा आग्रह असं वाटून जातं. इव्हन शाळेत जेव्हा आपण संधी विग्रह शिकायचो तेव्हा आपल्याला साधारण असंच वाटलं असेल. तर असा कुठलाही ग्रह मनात न ठेवता तुम्ही विग्रह शिकावा ह्यासाठी मुद्दाम थोडं कॅची वाटणारं नाव दिलं की संधी फोडा आणि राज्य करा. आता फोडा आणि राज्य करा हा आपल्याला सर्वांना माहीत असलेला परिचित असलेला शब्द आहे. सो संधी फोडा आणि त्याद्वारे शब्दांवर आणि वाक्यांवर राज्य करा असं वाचकाला वाटावं म्हणून ती कॅची. आणि दुसरं तुम्ही जे म्हणालात प्रयोग, जादूचं नाही वाक्यांचे, तर आता प्रयोग हा शब्द आपण जनरली विज्ञानाचे प्रयोग म्हणतो नाहीतर जादूचे प्रयोग म्हणतो. व्याकरणात सुद्धा काही प्रयोग आहेत आणि ते तुम्हाला वाटतात की काही कठीण नाही आहेत हे सांगण्यासाठी प्रयोग, जादूचं नव्हे वाक्यांचं असं शीर्षक त्या प्रकरणाला दिलं, जेणेकरून जनरली असं समजतात की व्याकरण म्हणजे काहीतरी अतिशय बोजड, अतिशय कठीण. आणि त्याचं कारणही असं आहे की व्याकरणाची सर्व पुस्तकं बोजड आणि कंटाळवाण्याच भाषेत लिहिलेली असतात आणि ते असं असूच नये बिलकुल. आणि व्याकरण किंवा भाषा किंवा संस्कृत खास करून त्यातही काहीतरी खूप कठीण, पाठांतरावर आधारित, रटाळ असं आहे हा समजच मोडीत काढण्यासाठीच ते तसं केलेलं आहे. आणि त्यामुळेच पुस्तकाची भाषासुद्धा संवादी आहे. म्हणजे तुम्हाला पुस्तक वाचतोय असं वाटणार नाही, पुस्तक तुमच्याशी बोलतंय असं वाटेल, कारण बोलीभाषेत लिहिलं आहे. म्हणजे इव्हन मराठीत औपचारिक लिहिताना केले पाहिजे लिहितात, तसं नाही, केलं पाहिजे, लवर अनुस्वारन केलं पाहिजे. आणि पूर्ण पुस्तकामध्ये ठिकठिकाणी भाषिक किस्से, गमती, मनोरंजक गमती शब्दांच्या ह्या ठिकठिकाणी ॲड केलेल्या आहेत. उदाहरणार्थ मराठीतला एक खूप वेळा वापरला जाणारा शब्द आहे सुस्वागतम, ठीक आहे. आणि तो खरं तर एक प्रकारे विनोदी आहे, कारण स्वागत ह्या शब्दाचा अर्थ आहे सुआगत. सु म्हणजे चांगलं, आगत म्हणजे येणं, ठीक आहे. सो स्वागतमध्ये ऑलरेडी सु लागला आहे, त्याच्या मागे आणखी एक सु लावला तर सुसुआगतम होईल, सुसू आले, ठीक आहे. किंवा थोडं इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर वेलकम म्हणजे सुआगत आहे, वेल म्हणजे सु, कम म्हणजे आगत. तर वेलकम म्हणत नाही ना आपण इंग्लिशमध्ये, तर मराठीत एक सु अजून मागे का लावला, एक सु ऑलरेडी असताना. हा पॉईंट लक्षात येत नाही अनेकांच्या, तो संधीच्या प्रकरणात आणलेला आहे की आपण दैनंदिन मराठी बोलताना सुद्धा वापरलेले खरं तर संस्कृत असलेले शब्द आणि त्याचा अर्थ काय आहे हे न कळल्यामुळे आपल्याकडून होणाऱ्या गमती नकळत ह्या पुस्तकात ठिकठिकाणी आणलेलं आहे. तुम्हाला नक्की मजा येईल वाचताना. थोडक्यात लोक जे अगदी कॉन्फिडेंटली ज्या चुका करतात दैनंदिन भाषेत बोलताना, हां, आणि ते शब्द रुजतात सुद्धा तसेच, पण ते माहीत नसतं.
तर विद्यार्थ्यांकडून आपल्याला नेहमी असं ऐकायला मिळतं की संस्कृत आमच्या डोक्यावरून जातं किंवा प्रचंड प्रमाणात पाठांतर करायला लागतं. काही प्रमाणात मलाही असं वाटतं. तर ह्याच्यावर तुम्हाला काय सांगावंसं वाटेल? असं बऱ्याचदा वाटतंय, खरं आहे. आणि त्याला कारण असं आहे की संस्कृत कठीण वाटावं अशाच प्रकारे शिकवलं जातं. आणि बऱ्याचशा संस्कृत शिक्षकांचा कधीकधी असा एक समज असतो की संस्कृत मला येतं म्हणजे खूपच काहीतरी कठीण मला येतं आणि ते खूप काहीतरी कठीण वाटेल अशाच प्रकारे मी शिकवणार, आणि ज्याला ते येणार नाही त्याला मी थोडंसं तुच्छ लेखणार. असा दुर्दैवाने अनेक संस्कृत शिक्षकांचा कधी स्पष्ट तर कधी पुसट असा समज असतो, त्यांच्या वागण्यातून जाणवतो. आता उदाहरण देतो मराठीतलं. संस्कृत शिकवण्याची पद्धत उगाच कठीण कशी आहे. तुम्ही मराठीत पण विभक्ती खरं तर शिकलात, विसरला असाल पण शिकलात, ठीक आहे. पण मराठीत तुम्ही कधी शब्द चालवण्या प्रकार केला का? शाळा, शाळा प्रथमा, शाळेला, शाळांना द्वितीया, शाळेने, शाळांनी तृतीया, शाळेसाठी, शाळांसाठी चतुर्थी, असं कधी केलं आहे? पण संस्कृतमध्ये हा प्रकार केला गेला, आणि नुसतं केला गेला नाही आहे. तर देव हा देव, देव हा प्रथमा इथपर्यंत ठीक आहे, पण त्या देवाचा अर्थ काय, देवचा अर्थ काय, मराठीत देवाहाचा अर्थ काय हे सांगत नाहीत. किंवा देवम देवो देवान द्वितीयाचा अर्थ देवाला, दोन देवांना आणि अनेक देवांना, हे सांगितलं जात नाही. फक्त द्वितीय इतकंच सांगितलं, तर द्वितीयाचा अर्थ काय हे नाही सांगितलं. त्यामुळे ते उगाच कठीण वाटतं. मला तर फार दया यायची की जेव्हा माझे मित्रसुद्धा आणि नंतर ज्युनियरसुद्धा लिटरली संस्कृत पाठ करायचं यार, उतारेचे उतारे पाठ करायचे, भाषांतराचे. आय मीन असं कोणी करतं का? म्हणजे इंग्लिशमध्ये कधी आपण इंग्लिशचं असं हा एक उतारा घेऊन तो पाठ करू, असं कधी केलं आहे? किंवा हिंदीत कधी केलं आहे असं? उगाच संस्कृत भाषेला बोजड करून ठेवलं आहे शिकवण्याची पद्धत चुकीची असल्यामुळे. आणि तीच सुधारण्यासाठी मुळात तीच सुधारणा हाच या पुस्तकाचा हेतू आहे. संस्कृत बोलीभाषा ह्याच्यामध्ये तुम्ही पुस्तक लिहिलं, तर तुम्हाला असं वाटतं का की हे शब्द पाठ न करताही आपल्याला संस्कृत बोलता येऊ शकतं? की आता बरेचसे शब्द आहेत की अख्खं एक पुस्तक तुम्ही लिहू शकता या शब्दांवरती, तर ह्याचं पाठांतर न करता आपण संस्कृत शिकू शकतो असं तुम्हाला वाटतं का? पाठांतर न करता खरं तर शिकू शकतो, पण आजच्या जमान्यात ते कठीण आहे. कारण आजच्या जमान्यात संस्कृत ही बोलीभाषा म्हणून प्रचलित नाही आहे. जर ती बोलीभाषा म्हणून प्रचलित असती तर संस्कृतच्या शब्दांच्या तक्त्यामध्ये जे जे शब्द तुम्ही पाठ केलेत ते पाठ न करता सुद्धा तुम्ही मातृभाषेसारखे वापरले असते. जर संस्कृत बोलीभाषा म्हणून तुमच्या कानी पडत असते आणि त्यांचे अर्थही तुम्हाला कळले असते. एखादा मराठी मातृभाषा नसलेला म्हणून जेव्हा मराठी शिकायला येतो तेव्हासुद्धा आपण त्याकडनं शब्दपाठ नाही करून घेत, ते बोलायला लागतो आणि हळूहळू कळायला लागतं. हिंदी तुम्ही शिकलात, बॉलिवूड बघून शिकलात, हिंदीतले कुठे शब्दपाठ केले, सारखं सारखं भाषा कानी पडली की मग ती सर्वात चांगल्या प्रकारे कळते आणि यायला लागते. पण हे दुर्दैवाने संस्कृतच्या बाबतीत होत नाही. तन्मयजी, आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही म्हणालेलात की संगणकाचा आणि संस्कृत भाषेचा संबंध आहे, तो नेमका काय, कसा आहे हे आम्हाला विस्तृतपणे सांगू शकाल का? हां, येस. संस्कृतचा संगणकाशी संबंध आहे हे वाक्य खरं तर जरासं चुकीचं आहे. वाक्य असं असलं पाहिजे की संगणकाला ज्या आपण कमांड्स देतो संगणकाच्या भाषेत, म्हणजे C++, जावा वगैरे भाषांमध्ये, त्या मानवी भाषेतून सुद्धा देता यायला पाहिजेत, मराठी, इंग्लिश, हिंदीमध्ये. ह्यासाठी संगणकशास्त्राची एक शाखा आहे, त्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग असं म्हणतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक भाग आहे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. आज आपण ॲलेक्सा वापरतो, सिरी वापरतो, त्याला आपण इंग्लिशमधून सांगतो आणि ते डायरेक्ट त्याप्रमाणे कृती करतं. हे गाणं वाजव, त्याला कॉल लाव वगैरे. ह्याचं कारण असं आहे की संगणकाला मानवी भाषेतून दिलेल्या सूचना आता कळतात. ठीक आहे, हे 15 वर्षापूर्वी नव्हतं पण आता कळतात. 15 वर्षापूर्वी ह्यावर काम चालू होतं की मानवी भाषेतून दिलेल्या आज्ञा संगणकाला कशा कळतील. तेव्हा सर्व भाषांचा ह्यासाठी ह्या दृष्टिकोनातून अभ्यास झाला की कुठली भाषा, कुठली मानवी भाषा संगणकाला कळण्यासाठी सगळ्यात कम्पॅटिबल आहे. आणि तसं संस्कृत भाषा सर्वात जास्त कम्पॅटिबल आहे असं सांगणारा एक निबंध होता. पण त्या निबंधात सुद्धा हे नव्हतं म्हटलं की म्हणून जगभरच्या संगणकांसाठी संस्कृत भाषा वापरली पाहिजे, असं त्यात म्हटलेलं नव्हतं. तो नंतर चुकून पसरलेला गैरसमज आहे. आता संस्कृत हे संगणकासाठी का उपयुक्त असं त्यांनी म्हटलं तेही सांगतो. एक वाक्य घेऊ साधं, मराठीतून, हिंदीतून, इंग्लिशमधून आणि नंतर संस्कृतमधून. मराठी वाक्य समजा, जहाज समुद्रामध्ये तरंगत आहे. एकच वाक्य, 4 शब्द. जहाज शब्दावरून आपल्याला हे कळतं की ते एकच आहे, एक जहाज आहे, जहाजं नाही आहेत, एक जहाज आहे. समुद्रामध्ये ह्या शब्दात त्याचं लोकेशन सांगितलं आहे, ही गोष्ट कळते. आणि तरंगत आहे मधून हे कळतं की ते वर्तमान काळात आहे, की आत्ता ही प्रक्रिया चालू आहे.
हेच हिंदीत सांगायचं झालं तर जहाज समुद्र में तैर रहा है. ठीक आहे. जहाज म्हणजे पुन्हा तेच झालं एक शब्द. समुद्र में लोकेशन सांगायचं आहे पण त्यासाठी 2 शब्द लागले, समुद्र आणि में. तैर रहा है ज्याला मराठीत 2 शब्द लागले, तिकडे इकडे त्याला हिंदीत 3 शब्द लागले. ठीक आहे. आता इंग्लिशमध्ये अ शिप इज फ्लोटिंग इन द सी. अ शिप ज्याला मराठी आणि हिंदीत 1 शब्द लागला त्याला इंग्लिशमध्ये 2 शब्द लागले. अ शिप. इज फ्लोटिंग ज्याला मराठीत 2 शब्द लागले, हिंदीत 3 लागले, त्याला इंग्लिशमध्ये 2 लागले. इज फ्लोटिंग. आणि इन द सी लोकेशन ज्याला समुद्रात मराठीत 1 शब्दात काम झालं, हिंदीत 2 शब्द लागले समुद्र में, आणि इंग्लिशमध्ये 3 शब्द लागले इन द सी. आता हेच संस्कृत बघू. नौका समुद्रे तरती. नौका हे 1 शब्दात काम झालं, समुद्रे लोकेशन सांगितलं 1 शब्दात काम झालं, तरती 1 शब्दात काम झालं. ठीक आहे. म्हणजेच प्रत्येक शब्दाचं वाक्यात काहीतरी फंक्शन असतं. लोकेशन सांगणे, क्रिया घडते आहे का घडून गेली आहे ते सांगणे, किती लोक क्रिया करत आहेत ते सांगणे, एकवचन अनेकवचन. ठीक आहे. हे सगळं संस्कृतमध्ये एकेकाच शब्दात होतं. इतर सर्व भाषांमध्ये एकापेक्षा जास्त शब्द लागतात. आणि जेव्हा एकाच शब्दात ते काम होते तेव्हा ते मानवी वाक्य कॉम्प्युटरच्या भाषेत ट्रान्सलेट करायला कमी कॉम्प्लेक्स आहे. जर एकाच शब्दासाठी एकाच फंक्शनसाठी अनेक शब्द लागत असतील तर ते वाक्य त्या भाषेतून कॉम्प्युटरच्या भाषेत ट्रान्सलेट करायला जास्त गुंतागुंतीचा कोड लिहावा लागेल. म्हणून संस्कृत वाक्य कॉम्प्युटरच्या भाषेत ट्रान्सलेट करायला सगळ्यात सोपं असं त्या शोधनिबंधात म्हटलं होतं आणि ते खरंसुद्धा आहे. पण आता ती जी काही कॉम्प्युटेशनल बॅरियर होतं ते इतक्या वर्षांमध्ये भरून निघालेलं आहे. आता इंग्लिशमधून दिलेल्या आज्ञा सिरीला, ॲलेक्साला आणि इतर अनेक बॉट्सना वगैरे कळतात. त्यामुळे आता ज्या कुठल्या कारणासाठी संस्कृत उपयोगी पडलं असतं किंवा उपयोगी पण नाही, ज्या कुठल्या कारणासाठी संस्कृत संगणकासाठी सर्वात उपयुक्त भाषा होती ते कारण आता नाही. आता कुठल्याही मानवी भाषेतून संगणकाला आज्ञा देण्याचं आणि संगणकाने त्याप्रमाणे कृती करण्याचं सुद्धा शास्त्र विकसित झालेलं आहे. तन्मयजी, संस्कृत भाषेची मक्तेदारी काही विशिष्ट जातींकडे आहे, हे खरं आहे का? पूर्ण खरं नाही आहे, पण खरं तर पूर्णपणे खोटंही नाही आहे. एक काळ असा होता जेव्हा संस्कृत ही बऱ्यापैकी सर्वांचीच भाषा होती. म्हणजे वैदिक साहित्यात किंवा उपनिषदात फक्त ब्राह्मण लेखक नाही आहेत किंवा फक्त ब्राह्मण ऋषी नाही आहेत किंवा फक्त क्षत्रिय ऋषीसुद्धा नाही आहेत, सर्व प्रकारचे ऋषी आहेत. पण नंतरच्या काळात, हे मी प्राचीन काळात सांगितलं, वैदिक उपनिषद प्राचीन काळ झाला, पण पौराणिक काळ जर घेतला म्हणजे मध्ययुगीन काळ, तर त्या काळात जी नाटकं लिहिली गेली किंवा जी काव्य लिहिली गेली त्याच्यात ब्राह्मण क्षत्रिय पुरुष जातीच्या पात्रांचे डायलॉग संस्कृतमध्ये आहेत आणि स्त्रियांचे आणि नॉन ब्राह्मण नॉन क्षत्रिय पात्रांचे डायलॉग प्राकृतमध्ये आहेत. म्हणजे कधी पालीमध्ये, कधी अर्धमागधीमध्ये, कधी इतर पैशाची भाषेमध्ये, इतर कुठल्या भाषेमध्ये. त्यामुळे असं म्हटलं जातं की संस्कृत ही फक्त ब्राह्मण क्षत्रिय पुरुष ह्याच लोकांपुरती मर्यादित होती आणि इतरांना संस्कृतचा अधिकार नव्हता किंवा संस्कृत ते जनरली बोलत नसायचे. आता हे नक्की असंच होतं की नाही माहीत नाही, पण जर तुम्ही त्या नाटकांच्या आज डायलॉग किंवा प्रती काढल्यात तर खरंच पुरुषांचे डायलॉग ब्राह्मण क्षत्रिय संस्कृतमध्ये आहेत आणि स्त्रियांचे आणि इतरांचे डायलॉग संस्कृतमध्ये नाही आहेत. ठीक आहे. पण मग संस्कृत ही वेगळी भाषा होती जी इतरांना बोलायला अलाउड नव्हती असं आहे का? तर तसं नसावं असं मला वाटतं. कारण जी पात्र संस्कृत बोलत नव्हती त्यांनासुद्धा संस्कृत कळत होतं आणि जी पात्र संस्कृत बोलत होती त्यांनासुद्धा इतरांची भाषा कळत होती. म्हणजे आजच्या जमान्यातलं उदाहरण झालं तर प्रमाण मराठी भाषा ज्यात पुस्तकं लिहिली जातात ती वेगळी आणि कोकणी, अहिराणी, वऱ्हाडी वेगळ्या आहेत. कोकणी, अहिराणी, वऱ्हाडी जे बोलतात त्यांना प्रमाण मराठी कळतं. प्रमाण मराठीतून जे म्हणजे शहरी लोक जे बोलतात त्यांना त्या कोकणी, अहिराणी, वऱ्हाडी भाषा कळतात. दोघांमध्ये संवाद होतो. तसंच त्या काळात असावं की संस्कृत हे प्रमाण भाषा आहे जी लेखनासाठी आणि राज्यकारभारासाठी वापरली जाते आणि बोलण्यासाठी इतर प्राकृत भाषा आहेत आणि संस्कृतसुद्धा आहे, असं असावं असा माझा अंदाज आहे. पण संस्कृत ब्राह्मणांची मक्तेदारी होती का? तर
मध्ययुगात म्हणजे मुघलाई वगैरे काळात ती बऱ्यापैकी तशी झाली. कारण अनेक ब्राह्मणांनी आक्षेप घेतला की वैदिक साहित्य किंवा काही विशिष्ट धार्मिक साहित्य हे ब्राह्मणेतरांना त्याची परवानगी असू नये आणि ती अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. ह्यानं संस्कृत भाषेचं आणि आपल्या संस्कृतीचं नुकसान झालेलं आहे. आणि इव्हन संस्कृतला देवभाषा म्हणतात. ठीक आहे. तर मग त्यामुळे संस्कृत ही श्रेष्ठ भाषा आणि इतर ज्या मराठी, गुजराती, हिंदी वगैरे भाषा आहेत त्या कनिष्ठ भाषा. अशा प्रकारे संस्कृत येणारे लोक वागायचे खरोखर. त्यामुळे अशा प्रकारचं एक बनलं वातावरण की संस्कृत म्हणजे काहीतरी मोठं आणि बाकी म्हणजे छोटं. त्यावर एकनाथांनी आय गेस अगदी चिडून असं म्हटलं की संस्कृतवाणी देवे केली, मग मराठी काय चोरापासून आणली, असं म्हटलेलं आहे एकनाथांनी. तर हे असं होणं खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे. संस्कृत ही काही विशिष्ट वर्गापुरती मर्यादित नंतर झाली, ही गोष्ट खरी आहे. मुळात तशी नव्हती. इव्हन आजसुद्धा संस्कृतचा सर्वात जास्त संबंध पुरोहित वर्गाचाच येतो संस्कृतशी, आणि इतरांशी ती जरा आजही डिस्कनेक्टेडच आहे आणि ते असू नये अशी माझी फार इच्छा आहे. मग जसं तुम्ही म्हणालात की ब्राह्मण वर्गाने या भाषेचा वापर जास्त केला, तर त्यामुळे तुम्हाला असं कुठेतरी वाटतं का की बोलीभाषेमध्ये या भाषेचा उपयोग कमी झाला? भाषेत उपयोग कमी झाला असं नाही आहे. आजही तुम्ही जवळपास कुठलीही उत्तर भारतीय भाषा घ्या किंवा दक्षिण भारतीय भाषासुद्धा 60 ते 80% शब्द हे आजही संस्कृत आहेत. बंगालीत पण, मल्याळीत पण, तमिळमध्ये नाही पण कन्नड, तेलुगू, मराठी, गुजराती, पंजाबी, राजस्थानी, नेपाळी, काश्मीरीमध्ये सुद्धा. ठीक आहे. पण शब्द ते संस्कृतमधले आले, चा अर्थ संस्कृतचा उपयोग झाला असं म्हणता येईल का? नॉट शुअर. पण भाषा म्हणजे अनेक संस्कृत शब्द ॲज इट इज आपण मराठीत वापरतो ना. तर उदाहरणार्थ कृपया हा शब्द संस्कृत आहे, त्याचा अर्थ आहे कृपा करून. ठीक आहे. किंवा विद्या विनयानं शोभते असं आपण म्हणतो, ते मराठी वाक्य वाटतं, खरं संस्कृत वाक्य आहे. विद्या विनयाने शोभते. कारण संस्कृत आणि मराठीत इतका पण फरक नाही आहे की ऐकून कळणार नाही. ठीक आहे. सो संस्कृतचा बऱ्यापैकी सर्व भारतीय भाषांवर प्रभाव पडलेलाच आहे. संस्कृतची इतर भाषांना आणि इतर भाषांची संस्कृतला बऱ्यापैकी मदत आणि आदानप्रदान झालेलं आहे. मुळात संस्कृत ही अशी वेगळ्या कुठल्या लोकांची भाषा नाहीच आहे. जसं अरबी अरबांची, जपानी जपान्यांची, ठीक आहे, किंवा फारसी फारसची. तसं संस्कृत म्हणजे कुठल्या भूगोलाशी किंवा विशिष्ट व्यक्तिसमूहाशी, जनसमूहाशी असं संबंधित नाही आहे. ती बऱ्यापैकी सर्वांचीच भाषा होती, फक्त एका विशिष्ट प्रकारे बोलली लिहिली गेलेली. जसं प्रमाण भाषा असते, बोलीभाषा आणि प्रमाण भाषा हा जो फरक होता तोच फरक प्राकृत आणि संस्कृतमध्ये होता असा माझा अंदाज आहे. बरेचसे शब्द जे आहेत ते आपण म्हणजे संस्कृत शब्द जे आपण दैनंदिन जीवनात वापरत असतो पण आपल्याला कुठेतरी ते माहिती नाही आहे, ह्याचा उल्लेख कुठे पुस्तकात आहे का? ह्या पुस्तकात मी आणायचा प्रयत्न केला आहे. एका ठिकाणी सर्व यादी मिळणं थोडं कठीण आहे, पण तरी तुम्हाला मी उदाहरणं देऊ शकतो. एक उदाहरण मी सांगितलं कृपया. दुसरं तुम्ही कधी बघितलं असेल, एखादं लग्नाची पत्रिका असेल किंवा काही कार्यक्रम असेल, रात्रऊ लिहिलेलं असतं. ते रात्रऊ असं का लिहिलं असतं मला बरेच दिवस कळायचं नाही, जोपर्यंत मला संस्कृत येत नव्हतं. रात्रीला संस्कृतमध्ये रात्रऊ असं म्हणतात, म्हणजे रात्री ह्या वेळी. ठीक आहे, ते एक आहे. पुन्हा कधी कधी थोडे संस्कृत प्रचूर लेखक लेखाची सुरुवात इत्यलम किंवा लेखनसीमा किंवा इयम लेखनसीमा असं म्हणून करतात. त्याचा अर्थ ही लेखनसीमा, इथे लेखन संपलं. असे आहेत काही काही शब्द. किंवा जितममया म्हणजे मी जिंकलं. एखादं शिखर सर केल्यानंतर कसं वाटलं ह्याचं आत्मवृत्त लिहिताना एखादा संस्कृत प्रचूर किंवा संस्कृत आवडणारा गिर्यारोहक म्हणू शकतो की शिखर सर केलं आणि जितममया मी जिंकलं. असे काही काही शब्द आहेत प्रचलित आजही, फक्त ते संस्कृत आहे ते माहीत नसतं आणि वापरले पण जातात. तन्मयजी, तुम्ही अगदी सुंदररित्या सांगितले की संस्कृत भाषेची व्याप्ती किती मोठी आहे, अगदी पुराण काळापासून ते आत्ताच्या आधुनिक सांगणिक युगापर्यंत. पण मला असं विचारायचं आहे की संस्कृत भाषेची सुरुवात, तिचा उगम नेमका कुठून व कसा झाला? बापरे, नाही, हा प्रश्न असा आहे की ज्याचं उत्तर आजही सर्वच्या सर्व अभ्यासकांना एका मतावर आणणारं नाही आहे. काही जण असं म्हणतात की संस्कृत ही मुळात मध्य आशियातली भाषा होती. मध्य आशियात एक आर्य नावाची जमात होती, त्याची ही भाषा होती. मग ही जमात भारताकडे आली, थोडी इराणकडे गेली, थोडी युरोपकडे गेली. त्यामुळे भारतात आणि त्या जनसमूहाची भाषा मुळात संस्कृत होती. ती आज जवळपास सर्व भारताची भाषा आहे आणि भारतातल्या भाषा मुळात संस्कृतपासून बनलेल्या आहेत. सेम
त्याच भाषेपासून लॅटिन आणि ग्रीक बनल्या आणि लॅटिन ग्रीकपासून इतर युरोपीय भाषा बनल्या असं म्हटलं जातं. पण असं मानण्यात एक थोडीशी त्रुटी आहे. ती त्रुटी अशी की एकतर असं काही भारताच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालं आहे, ही गोष्ट आता जेनेटिकली आणि आर्किओलॉजिकली मोडीत निघते. ठीक आहे, हे एक. दुसरं अतिशय कॉमन सेन्सची गोष्ट अशी की जसजसं काळ पुढे जातो, जसजसं माणसांचं आपसात इंटरॅक्शन वाढतं, तशी भाषांची संख्या कमी होत जाते. म्हणजे उदाहरणार्थ 500-600 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधल्या भाषा ह्या एकमेकांपासून बऱ्याच वेगळ्या असायच्या. आता त्या कमी वेगळ्या आहेत आणि हळूहळू सर्व प्रमाण मराठीचाच वापर करू पाहत आहेत हळूहळू. ठीक आहे, म्हणजे अनेक भाषा बोलणारे लोक हळूहळू जाऊन एका भाषेत बोलायला लागतात. किंवा एक रशियन माणूस आहे आणि एक भारतीय माणूस, किंवा एक जपानी माणूस आणि एक भारतीय माणूस. पूर्वीच्या काळी बोलायला काही समान माध्यम नव्हतं, ते आजच्या जमान्यात इंग्लिश हे समान माध्यम आहे. म्हणजेच इंग्लिशचा वापर वाढला आहे, रशियन, जपानी आणि हिंदीचा वापर त्या बाबतीत कमी झाला आहे, कारण इंटरॅक्शन वाढलं आहे. जसं इंटरॅक्शन वाढतं तशी भाषांची संख्या कमी होते. त्यामुळे भाषांची संख्या कमी झाली हे जास्त नॅचरल आहे. म्हणजे इतर सर्व भाषांपासून संस्कृतची निर्मिती झाली हे होणं जास्त कॉमन सेन्स वाटतो, रादर दॅन उलटं संस्कृतपासून इतर भाषांची निर्मिती. पण हा न सुटलेला वाद आहे. आजही माहीत नाही कोंबडी आधी का अंडा आधी सारखा हा प्रश्न आहे. संस्कृतपासून प्राकृत का प्राकृतपासून संस्कृत, काहीही असलं तरी पण आजसुद्धा जितके तुम्ही संस्कृत शब्द जास्त वापराल तितकं भारतभरात जास्त ते कळतात लोकांना, हे आहेच. म्हणूनच बंगालीतलं राष्ट्रगीत सर्व भारतीयांना जरा जरा कळतं. जनगणमन, अधिनायक, भाग्यविधाता हे शब्द बऱ्यापैकी सर्व भारतीय भाषांमध्ये आहेत, म्हणून ते कळतात. म्हणून संस्कृतच्या आपण जितकं जवळ जाऊ सर्वच भारतीय भाषा, तितकं आपण एकमेकांना जास्त सोप्या प्रकारे इझिली समजू शकू, हे आजही आहे. आणि राहिला प्रश्न मग नक्की संस्कृतचा उगम कसा झाला. जसं मी सांगितलं 2 थिअरीज आहेत. एक ती मध्य आशियावाली, दुसरी उलटी की भारतीय भाषांपासून संस्कृतची निर्मिती झाली. पण मग भारतीय भाषांपासून संस्कृतची निर्मिती तर झाली असेल तर भारतीय उपखंडाबाहेर युरोपमध्ये, पर्शियामध्ये, तुर्कीमध्ये संस्कृतची साम्य कशामुळे, ह्याचं उत्तर आजही माहीत नाही. हा न सुटलेला स्थिड आहे. थोडक्यात संस्कृतचा उगम आपल्याला माहीत नसला तरीसुद्धा ती एकेकाळची जग व्यापलेली जाज्वल्य भाषा होती, त्याचं स्थान अढळ होतं असं म्हटलेलं वावगं ठरणार नाही. नक्कीच. आणि नुसतं अढळ म्हणजे भारतात फक्त अढळ असं नाही, तर जपानची जी मूळची लिपी आहे त्याला शिदो लिपी असं म्हणतात, शिदो. ठीक आहे, आणि ती शिदो लिपी तमिळच्या सिद्ध लिपीपासून तयार झालेली आहे असं मी म्हणत नाही, असं जपानचे स्वतः भाषातज्ञ तसं म्हणतात. आणि भारतातल्या काही बौद्ध भिक्षूंना असं जंगलात वगैरे फिरायला लागत असल्यामुळे तिकडे लुटारू डाकूंशी वगैरे मुकाबला होऊ शकतो. त्यासाठी त्यांच्या स्वसंरक्षणासाठी एक युद्धविद्या शिकवली गेली. त्या युद्धविद्येला युद्ध असं म्हणायचे. ते युद्ध ते भिक्षू जेव्हा चीन जपानमध्ये पोचले तेव्हा त्यांनी ती युद्धविद्या तिथल्या भिक्षूंना शिकवली. त्यांनी युद्धला म्हटलं जुद्दो, आणि ते जुद्दो आज आपण जुडो म्हणून शिकतो कराटेमध्ये. जुडो तो शब्द मूळचा जुद्दो आणि त्याचं मूळ केरळमध्ये. ती युद्धविद्या केरळमध्ये तयार झाली. आज ती त्याचा एक फॉर्म कलारीपयट्टू नावाने प्रसिद्ध आहे केरळमध्ये. सो संस्कृत नक्की कुठल्या प्रदेशात उगम झाली माहीत नाही, कुठल्या प्रदेशात पसरली हे मात्र सांगता येतं. थोडक्यात कळस कितीही मोठा बांधला, कितीही सोन्याचा बांधला, त्याचं मूळ नक्की कुठे आहे हे आपल्याला नक्की ओळखता येईल. जसं रोहन म्हणाला की अढळ स्थान आहे संस्कृतला, तर प्राचीन काळापासून आपण संस्कृत वापरत आले. तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकता का की आजच्या काळात संस्कृत शिकण्याचं महत्त्व काय आहे? हां, संस्कृत शिकण्याचं एक महत्त्व मी माझ्या अनुभवातून सांगू शकतो की जर तुम्हाला संस्कृत व्यवस्थित म्हणजे संस्कृतचं व्याकरण नीट कळलं असेल आणि शब्दाचं वाक्यातलं स्थान कसं असतं, वाक्य बेसिकली कसं बनतं कुठल्याही भाषेत, हे जर तुम्हाला नीट कळलं असेल तर तुम्हाला कुठलीही इंडो युरोपियन भाषा सहज शिकता येते. इंडो युरोपियन म्हणजे भारतातल्या सर्व आलं आणि युरोपातल्या सर्व. आणि इंडो युरोपियन भाषांची तुम्ही आज जर लोकसंख्या बघितली तर जगातली 70-80% लोकसंख्या इंडो युरोपियन भाषांचीच आहे. कारण अख्खाच उत्तर आणि दक्षिण अमेरिका स्पॅनिश, फ्रेंच आणि इंग्लिश, ऑस्ट्रेलिया इंग्लिश, न्यूझीलंड इंग्लिश, जवळपास सर्व आफ्रिका हा इंग्लिश आणि फ्रेंच ऑफिशियल लँग्वेज, आणि युरोप तर अख्खा आहेच. म्हणजे जगाचा बराचसा भूभाग
हा आज इंडो युरोपियन भाषा बोलणाऱ्यांचा आहे. कुठली इंडो युरोपियन भाषा सहज येईल. काही संस्कृत प्रेमींचा असा दावा असतो की सर्वच भाषा संस्कृतपासून निर्माण झाल्या. तसं काही माझं म्हणणं नाही आहे, तसं नसावं असा माझा अंदाज आहे. अरबी, जपानी, चिनी सोडल्यास जवळपास कुठलीही भाषा संस्कृतची बॅकग्राऊंड असेल तर नीट सोप्या प्रकारे शिकता येते, हे नक्की आहे. दुसरं असं की स्वातंत्र्यानंतर आपण भाषावर प्रांतरचना केली. त्यामागे हेतू असा होता की प्रत्येक भारतीय भाषेला आपला भाषिक विकास नीट प्रकारे करता यावा. पण झालं आहे असं की सर्व भाषा एकमेकांसारख्या जरी असल्या भारतीय भाषा, तरी त्यांच्या सारखेपणावर फोकस न करता आपण त्यातल्या फरकावर फोकस केला. त्यामुळे कर्नाटकातून एखादी बस समजा महाराष्ट्रात आली, बँगलोर पुणे बस आहे समजा, त्याच्यावर कन्नडमध्ये लिहिलेलं असतं वायव्य कर्नाटक सारिगे. ठीक आहे, ज्याला कन्नड वाचता येतं त्याला वायव्य कर्नाटक सारिगे कळतं. आणि त्यात काही कळता न येण्यासारखं पण नाही. तोच मजकूर जर देवनागरीत लिपीत असेल तर तो मराठी वाचणाऱ्याला पण कळणार ना. वायव्य आणि कर्नाटक दोन्ही शब्दांचे अर्थ त्याला कळतात. सारिगे म्हणजे ट्रान्सपोर्ट किंवा बस, हे तो समजून घेईल. अदरवाईज राज्य, मर्यादित, महामंडळ, नियंत्रण हे सगळे शब्द तेलुगूत पण आहेत आणि कन्नडमध्ये पण आहेत आणि मराठीत पण आहेत. सो भाषेत फरक नाही आहे, लिपीतला फरक मुद्दाम जोपासला गेला आहे. आणि संस्कृत शब्दांचा वापर जितकं कमी होईल तितकं बरं, अशा प्रकारे साधारणतः भाषिक धोरण प्रत्येक राज्याने कमी अधिक प्रमाणात आखलं आणि अंमलात आणलं. हे जर कमी केलं हा प्रकार, आणि मुळात संस्कृत सर्व भारतीय भाषांना जोडणारा धागा आहे, आणि जितकं आपण त्या धाग्याला घट्ट धरू तितकं भाषिक बाबतीत आपण एकमेकांच्या अधिक जवळ येऊ, हे भारतीयांनी समजून घेतलं पाहिजे. एक संस्कृतचा उपयोग अजून असा करता येईल की सर्व भारतीय भाषांमध्ये आज शालेय शिक्षण सगळीकडे त्या भाषेत होतं, पण 11वी-12वीपासून ते पुढे PhD शिक्षण हे कंपल्सरी इंग्लिशच आहे बऱ्यापैकी, बऱ्याच डिसिप्लिन्समध्ये. हे जर त्या भारतीय भाषेत आणायचं असेल तर एक गोष्ट करता येईल, ती म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स किंवा इतर कुठल्याही ब्रांचमधल्या टर्मिनॉलॉजीजचं पहिले भाषांतर, आणि त्या टर्मिनॉलॉजीज संस्कृत बेस्ड आणि त्या सर्व भारतीय भाषांना कॉमन. म्हणजे फिजिक्समधलं ग्रॅव्हिटी असेल त्याला मराठीत पण गुरुत्व म्हणतात, हिंदीत पण गुरुत्व म्हणतात, बंगालीत पण गुरुत्व म्हणतात. असं जर असेल तर नॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये शिक्षक एकमेकांची त्याच टर्मिनॉलॉजी वापरून बोलू शकतात. त्यांना मग इंग्लिशचा आधार घ्यायची तितकीशी गरज पडणार नाही. बाकी भाषिक फरक जो आहे तो मॅनेज करता येईल. मुळात टर्मिनॉलॉजी कळली की ज्ञान आदानप्रदान हे सोप्या प्रकारे होतं. हीच गोष्ट मॅनेजमेंटबाबत, हीच गोष्ट लॉबाबत, हीच गोष्ट कॉमर्स किंवा इतर क्षेत्रांबाबत ही केली तर मुळात भारतीयांचा इंग्लिशवरचं अवलंबित्व शिक्षणासाठीचं हे कमी होऊ शकतं. कमी झालंच पाहिजे असं माझं मत नाही आहे, कारण आता इंग्लिश इतर जगाची भाषा आहे आणि इंग्लिश येत असल्यामुळे आपण 1990 आजपर्यंत जी प्रगती केली ती करू शकलो. पण भारताला भाषिक आणि शैक्षणिक बाबतीत जर स्वावलंबी आणि स्वभाषावलंबी बनवायचं असेल तर त्यासाठी संस्कृतचा आजही अशा प्रकारे उपयोग होऊ शकतो. संस्कृत भाषेमध्ये शब्द आणि अक्षरं किती आहेत हे नेमकं सांगता येतं का? अक्षरं सांगता येतात पण शब्द नाही सांगता येत. जनरली असं मानतात की ज्या भाषेत जितके जास्त शब्द तितकी ती भाषा जास्त समृद्ध, आणि ज्या भाषेने इतर भाषांकडून जास्तीत जास्त शब्द घेतले तितकी ती जास्त समृद्ध. हे एक थोड्या प्रमाणात बरोबर पण आहे. पण संस्कृतचं असं आहे की संस्कृतमध्ये दोन शब्द मिक्स होऊन नवीन शब्द तयार होणं हा प्रकार इतर कुठल्याही भाषेपेक्षा जास्त आहे. हा प्रकार इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीत पण आहे. उदाहरण देतो, इंटरनेट. इंटर वेगळा शब्द, नेट वेगळा शब्द आहे, पण जोडून इंटरनेट झाला. किंवा डेटाबेस, डेटा वेगळा शब्द आहे, बेस वेगळा शब्द आहे, पण डेटाबेस शब्द झाला. एअर वेगळा शब्द आहे, पोर्ट शब्द आहे वेगळा, एअरपोर्ट झाला. दोन शब्द एकत्र नवीन शब्द बनणे ही बाब कुठल्याही भाषेत होते, पण संस्कृतमध्ये सर्वात जास्त होते. आणि तसं बघायला गेलं संस्कृत शब्दांची संख्या मोजता नाही येणार. म्हणजे कितीही परम्युटेशन कॉम्बिनेशन होऊ शकतात, त्यातून कितीही शब्द निर्माण होऊ शकतात. अक्षरांची संख्या 48, जशी मराठीत आहे अ आई पासून क क ग ग ज्ञपर्यंत. खरं तर ह पर्यंत ळ अक्षर ज्ञ संस्कृतमध्ये आत्ताच्या संस्कृतमध्ये नाही आहेत. सो 45 मानता येईल अक्षरांची संख्या, पण शब्दांची संख्या मोजणंच शक्य नाही आहे. तन्मयजी, आपण आत्तापर्यंत बघितलं की संस्कृत कशी विखुरलेली आहे, कशी पसरलेली आहे.
पण संस्कृत भाषेमधले घटक जर बोलायचे झाले तर मला एक मुद्दा आठवला. ते म्हणजे बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की प्राचीन संस्कृत साहित्यामध्ये फार प्रगत विज्ञान होतं असं म्हणतात, तुलना म्हणजे आजचं जे विज्ञान आहे त्याच्या तुलनेने. तर याच्यात कितपत तथ्य आहे हे तुम्ही सांगू शकाल का? ह्याच्यात खरंच तथ्य आहे की नाही हे आज सांगताच येणार नाही. त्याचं कारण असं आहे की आपली जी काही ज्ञानसंपदा होती शतकानुशतकं जमवलेली ती सगळी परकीय आक्रमणामुळे नष्ट झाली. म्हणजे नालंदा विद्यापीठ 6 महिने जळत होतं म्हणतात. तक्षशिलासुद्धा 1-2 महिने, नष्ट करायला 1-2 महिने लागले, म्हणजे ते जमवायला 1-2 शतकं लागली असणार. मग ते जे काही जळलं तर काय होतं माहीत नाही, आज सांगता येणारच नाही. महाभारतातली वर्णनं काही काही टी व्हीसारखी दिसतात, काही काही वर्णनं एरोस्पेस किंवा अंतराळ प्रवासासारखी दिसतात, काही काही वर्णनं अणुस्फोटासारखी दिसतात. म्हणून त्यांच्यात त्या काही अणुबॉम्ब होता, त्या काही टी व्ही होता असं म्हटलं जातं काही काही लोकांकडून. माझ्या मते असं डायरेक्टली दावा करता कामा नये, कारण एक प्रकारे आपण हास्यास्पद दावे करतो असा अर्थ होतो. संस्कृतमध्ये विमानविद्या होती का, पुष्पक विमानाचा उल्लेख आहे आणि विमान प्रवासाचा उल्लेख आहे, असेलही नसेलही माहीत नाही. जोपर्यंत पूर्ण पुरावा सापडत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे दावे करू नये, कारण त्याने उलट संस्कृतचा आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान असलेल्यांचंच नाव खराब होतं तसं केलं तर. पण संस्कृतमध्ये खरंच काही काही गोष्टी भारी होत्या हे आज अख्ख्या जगाने पण मान्य केलं आहे. योगासनं आणि योग ही जीवनपद्धती ही पूर्णपणे संस्कृतचं आणि भारताचं श्रेय आहे हे कुणीच नाकारत नाही, किंवा नाकारत असेल तर त्याला आपण विरोध केला पाहिजे. आयुर्वेद इतकं प्रगत शास्त्र हे संस्कृतमध्येच आहे आणि भारतीयांनीच ते विकसित केलं आहे, ह्याच्यातही काही दुमत नाही. गेली कित्येक शतकं न गंजणारं लोखंडी खांब हा भारतीयांनी तयार केला आहे. कुतुब मिनारच्या समोर तो आजही आहे. तो पाडायचा प्रयत्न करूनही पाडता आलेला नाही, तोफगोळ्यांचा सुद्धा त्याच्यावर परिणाम झालेला नाही. ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे आणि ते कुणालाच नाकारता येणार नाही आणि ते खरंच आहे. पण ते खरं आहे म्हणून विमानं पण खरी असतील, अंतराळ प्रवाससुद्धा खरा असेल असं गरजेचं नाही. तसे पुरावे जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत आपण असे दावे करता कामा नयेत. पण येस, आज माहीत नसलेल्या अनेक गोष्टी त्या काळात माहीत होत्या हे मात्र नक्की सत्य आहे. हे वैद्यकशास्त्राच्या बाबतीत आपण नक्की म्हणू शकतो. आयुर्वेदामध्ये 3 महान शास्त्रज्ञ होते संस्कृत, एक चरक, सुश्रुत आणि वाग्भट. सुश्रुतने प्लास्टिक सर्जरीचा शोध लावला आणि चरकाने वनस्पती शास्त्रज्ञ होता आणि प्रत्येक वनस्पतीचा आयुर्वेदिक उपयोग किंवा औषधी उपयोग हा त्याचा स्पेशलायझेशनचा प्रांत होता. त्याचं एक वाक्य आहे की एकही असं पातं किंवा पान पृथ्वीवर उगवत नाही ज्याचा काही औषधी उपयोग नाही आहे. त्याला शिष्यांनी प्रश्न विचारला की अफीम तर आहे, अफू ही तर अंमली पदार्थ आहे, त्याचा उपयोग कुठे आहे? त्यावर त्याने अधिक संशोधन केलं आणि अफूचा उपयोग लोकल ॲनेस्थेशियासाठी कसा देता येईल हे शोधून काढलं. इतकं ते विकसित शास्त्र होतं. आजच्या काळापेक्षा विकसित होतं का? नक्कीच हो, काही काही बाबतीत. इव्हन योग हे म्हणजे आपण फक्त आसनांवर लक्ष देतो. आसन हा योगाचा 1/8 पार्ट आहे. अष्टांग योग म्हणतात त्यातला एक भाग फक्त आसन आहे, ठीक आहे. योग हे अतिशय उच्च दर्जाचं मानसशास्त्र आहे. आज आपण मानसशास्त्रामध्ये फक्त माइंडचा विचार करतो, पण माइंडच्या शिवाय अजून 3 गोष्टी आहेत. त्याला मन, बुद्धी, चित्त, अहंकार अशा 4 गोष्टी म्हणतात. पैकी मनवर आज फक्त आजच्या सायकोलॉजीचं फोकस आहे. म्हणजे बाकीच्या 3 डायमेन्शन्स आजची सायकोलॉजी विचारात घेत नाही. सो तो नक्कीच ते शास्त्रसुद्धा नक्कीच आजच्या शास्त्रापेक्षा प्रगत आहे आणि विकसित आहे, ह्याच्यात काही दुमत नाही. पण जिकडे दुमत नाही ते दावे करावेत, जिकडे वैज्ञानिक पुरावा नाही तो दावा करू नये, कितीही मोह झाला तरी. आणि दुसरं म्हणजे सगळंच आमच्याकडे होतं आणि बाकी सगळं पाश्चात्य हे म्हणजे तुच्छ असा सुद्धा दृष्टिकोन ठेवू नये. पाश्चात्यांकडून आपण अनेक उपयोगी गोष्टी शिकलो आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ह्या संकल्पना आपल्याकडे ॲज इट इज नव्हत्या, त्या फ्रेंच राज्यक्रांतीमुळेच जगाला कळल्यात. किंवा लोकशाही जी आज आपण अस्तित्व प्रचलित आहे ती 16 महाजनपदांच्या काळातही नव्हती. लोक म्हणतात की 16 महाजनपदं हा एक प्रकारे लोकशाहीचा पाया, पण एक्झॅक्टली असं नव्हतं. ते 16 महाजनपदांमध्ये व्यक्तीचे अधिकार आणि संविधान किंवा एक राज्यघटना ज्याला राजा आणि प्रजा दोघंही
बांधील असतील आणि दोघांच्याही सहमतीने झाली असेल, ही संकल्पना 16 महाजनपदांच्याही काळात नव्हती. ह्या सर्व आधुनिक लोकशाहीच्या देणगी आहेत. सो पाश्चात्यांकडून सुद्धा शिकण्यासारखं खूप काही आहे आणि ते शिकावं. वेदातलंच एक वाक्य आहे, आनो भद्राः कर्तव्यो यान्तु विश्वतः. म्हणजे चांगल्या गोष्टी आमच्याकडे सर्व जगाकडून आम्हाला मिळत आणि ते आम्ही आत्मसात करू, हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. दोन्ही एक्स्ट्रीम चालणार नाही. सगळं आमच्याकडे होतं हेही चालणार नाही आणि आमचं सगळं काही भंगार होतं हेही चालणार नाही. दृष्टिकोन ओपन पाहिजे आपला. तन्मयजी, जसं तुम्ही आता वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला संस्कृतमधला, तसं साहित्यामध्ये संस्कृत भाषेत कथा आहेत का? म्हणजे जसं आपण भयकथा म्हणतो, प्रेमकथा आहे, हेरकथा आहे, वैज्ञानिक कथा, या मराठीत आपण वाचतच असतो. तसं संस्कृतमध्ये पण ह्या आढळतात का? हां, आढळतात, पण मराठी इतकी व्हरायटी संस्कृतमध्ये नाही आहे. आणि त्याचं कारणसुद्धा असं आहे की ज्या काळात संस्कृत बोललं, लिहिलं, वाचलं जायचं, त्या काळात ते खरं तर लिहिलं वाचलं जात नव्हतं, ते फक्त बोललं जात होतं. त्याकाळी कागदाचा शोध नव्हता लागला, छपाईचा शोध लागला नव्हता. त्यामुळे जे काही आहे ती सर्व मौखिक परंपरा होती. जे काही करायचं असेल ते तुम्हाला पाठच करून मग तुमच्या शिष्यांना पुढच्या पिढीत शिकवावं लागायचं. कारण कागद एकतर दुर्मिळ नव्हतं, तसं नाही, भुर्जपत्र असायची त्याकाळी, ते मिळवणं दुर्मिळ. ते मिळालं तर त्याच्यावर नीट लिहिणं कठीण. लिहिल्यानंतर ऊन, वाळवी, तेल, पाणी ह्या सगळ्यापासून त्याचं रक्षण करणं कठीण. त्यापेक्षा उलट तो ग्रंथच पाठ करणं सोपं होतं. आणि ग्रंथ जर पाठ करायचा असेल तर तुम्हीसुद्धा बघाल, पद्य पाठ करणं सोपं असतं, गद्य पाठ करणं सोपं नसतं. त्यामुळे मोस्ट ऑफ द रचना, जवळपास सर्व रचना त्या काळच्या, इव्हन आयुर्वेदिक, ह्या पद्यात आहेत. ठीक आहे, गद्यात फार कमी. आणि पद्य साहित्यात भयकथा, विज्ञानकथा, कादंबऱ्या लिहिणं कठीण आहे, फार कठीण आहे. तुम्ही इमॅजिन करा ना, म्हणजे मराठीतसुद्धा तुम्ही शर्लॉक होम्सची कथा कवितेत कशी सांगाल ना, किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा कठीण आहे ते. त्यामुळे जेव्हा कागदाचा शोध लागला, जेव्हा छपाईचा शोध लागला, तेव्हा गद्य लिहिणं सोपं बनलं. आणि तेव्हा हे सगळे बाकीचे साहित्य प्रकार, कादंबरी, भयकथा, विज्ञानकथा, वैचारिक वाङ्मय, हे सगळं नंतर विकसित झालं. जेव्हा संस्कृत साहित्य निर्मिती होत होती तेव्हा हे सगळं नव्हतं. त्यामुळे संस्कृतमध्ये ते नाही. तर हे सुद्धा 2-3 उल्लेख करतो नक्कीच. एक नाटक आहे, तुम्ही पण कदाचित नाव ऐकलं असेल, त्याचं नाव मुद्रा राक्षस. म्हणजे चंद्रगुप्त मौर्याला राज्याभिषेक करणे आणि त्याच्या आधीचे जे नंद राजे होते त्यांचा पूर्ण राजकीय पाडाव करणे, ह्याचं ते एक प्रकारे पॉलिटिकल थ्रिलर कादंबरी, पॉलिटिकल थ्रिलर नाटक आहे मुद्रा राक्षस. आणि इतके त्याच्यामध्ये ट्विस्ट अँड टर्न्स आहेत आणि इतकं ते उत्कंठावर्धक आहे की आजही तितकी ट्विस्ट अँड टर्न्स असलेली दुसरी नाटकं जवळपास नाहीतच. आजही सिनेमाच्या जमान्यात सुद्धा नाहीत. ठीक आहे, हे एक आहे. आणि दुसरं एक थ्रिलिंग प्रवास वर्णन आहे संस्कृतमधलं. त्याचे पण 2-3 थोडे किस्से वेळ असेल तर सांगतो. त्या पुस्तकाचं नाव दशकुमार चरित. ते गद्य आहे, पद्य नाही आहे, गद्य आहे. दशकुमार चरिताची कथा अशी आहे की एक राजा, त्याचे 9 मंत्री, टोटल 10, ह्या 10 लोकांची मुलं, ही मुलं एकत्र जमतात, ते एकमेकांचे मित्रच असतात. ती 10 मुलं म्हणजे दशकुमार. पुस्तकाचं नाव दशकुमार चरित. ठीक आहे, 10 मुलांचा ॲडव्हेंचरस प्रवास. ठीक आहे, ती मुलं एकत्र जमतात, आपण वेगवेगळ्या दिशांना जाऊ जगात आणि नंतर एकाच ठिकाणी येऊन एकमेकांना प्रवास वर्णनं सांगू, असं म्हणून 10 दिशांना 10 जातात. नंतर काही वर्षांनी परत येतात आणि काय काय आपण प्रवासात पाहिलं ह्याची वर्णनं सांगतात. आणि ती जी वर्णनं आहेत ना, ती मात्र खरंच थ्रिलिंग आहेत. आणि 5व्या-6व्या शतकात जग कसं होतं ह्याच्यावर तर खूप छान प्रकारे प्रकाश टाकतात. त्यातले काही इंटरेस्टिंग किस्से सांगतो. त्यातला एक जण गेला होता नर्मदेच्या जंगलात. ठीक आहे, नर्मदेच्या जंगलातल्या आदिवाशांचे सण कसे, तिथल्या रूढी कशा, तिथल्या देवता कशा, तिथली भाषा कशी, ह्याचं खूप इंटरेस्टिंग त्यात वर्णन आहे. तिथले जादूटोणा करणारे मांत्रिक वगैरे त्यांची पण वर्णन आहेत. एक गेला होता जावाच्या दिशेने, म्हणजे समुद्री मार्गे गेलेला. त्याच्यात आणि वर्णन असं आहे, म्हणजे इंडोनेशियाच्या दिशेने, त्यातलं वर्णन असं आहे की त्याचं जहाज बुडालं आणि त्याला दुसऱ्या एका जहाजाने वाचवलं. ठीक आहे, दुसऱ्या एका व्यापारी जहाजाने वाचवलं. ते व्यापारी जहाज कुठल्या देशातलं होतं तर श्याम देश. श्याम देश म्हणजे आजचं सिरिया. आणि सिरियातल्या ज्या खलाशाने वाचवलं त्या खलाशाचं नाव होतं रामेशू. ठीक आहे,
रामेशूचा अर्थ त्याने विचारला, रामेशू तुझ्या नावाचा अर्थ काय? तर तो म्हणा राम इशू. राम शब्दाचा आमच्या भाषेतला अर्थ आहे सुंदर, पॉईंट टू बी नोटेड. सिरियाच्या भाषेत सुद्धा रामचा अर्थ सुंदर असाच आहे. संस्कृतमध्ये सुद्धा रामचा अर्थ मुळात सुंदर असाच आहे. जे बघून आपल्याला मन प्रसन्न होतं ते म्हणजे राम. आणि इशू म्हणजे येशू. त्या खलाशाचं नावसुद्धा रामेशू होतं. म्हणजे इस्लामपूर्व सिरिया कसा होता त्याच्यावर थोडाफार प्रकाश त्या दोघांच्या संवादातून मग पडतो. एक किस्सा असा आहे की एक जण हिमालयातलं कुठल्या तरी मातृसत्ताक प्रदेशात गेला, ठीक आहे. आणि त्या मातृसत्ताक प्रदेशात तो अशा एका बाईच्या तावडीत सापडला जिचं त्याच्यावर प्रेम जडलं. आणि ती अतिशय ॲग्रेसिव्ह होती सेक्सच्याही बाबतीत. हेही वर्णन ॲज इट इज संस्कृतमध्ये आहे. आणि त्या रात्री त्यांचा जो काही सेक्स झाला त्याचंसुद्धा खूप वर्णन आहे. आणि तो करताना तिने त्याच्या ओठाला चावा घेतला. त्यामुळे त्याला ओठाला ओठ जोडून जी अक्षरं आहेत प फ ब भ म आणि व ही बोलता येत नव्हती. पूर्ण चॅप्टर प फ ब भ म आणि व ही अक्षरं गाळून लिहिलं आहे. आणि म्हणजे त्याला स्मशान असं एका ठिकाणी म्हणतात. स्मशान म्हणताना म आला, ठीक आहे. मग त्याने स्मशानऐवजी शब्द वापरला शंकर नृत्यशाला. शंकर भूताखेतांसोबत जिथे नाच करतो ती जागा. अशा म्हणजे इमॅजिन प फ ब भ म आणि व ही अक्षरं गाळून तुम्ही काय काय लिहिणार. त्या दशकुमार चरित्राचा जो रचयिता आहे त्याने अख्खं प्रकरण त्यावर लिहिलं. अशा संस्कृतमध्ये खूप इंटरेस्टिंग गद्यसुद्धा कथासुद्धा आहेत, कादंबऱ्यासुद्धा आहेत. इवन कादंबरी नावाचं एक ग्रंथ आहे. त्याच्यामुळे आज कादंबरी ह्या साहित्य प्रकाराला कादंबरी हे नाव पडलं. कादंबरी हे त्यातल्या नायिकेचं नाव आहे, त्या कथेच्या हिरोईनचं, म्हणून त्याला कादंबरी. त्याच्यावरून मराठीत कादंबरी हा प्रकार पडला. सो संस्कृत गद्य साहित्यसुद्धा अतिशय इंटरेस्टिंग आहे. आणि एक गोष्ट मात्र फार स्ट्रायकिंगली जाणवते की ज्या गोष्टी आज आपण अश्लील मानतो किंवा ज्या लिहिणं किंवा कॅमेऱ्यावर दाखवणं आज आपण असभ्य मानतो किंवा अश्लील मानतो, त्या सगळ्या गोष्टी त्या काळात होत्या, लिहिल्या जात होत्या, वाचल्याही जात होत्या. गीत गोविंद नावाचं प्रसिद्ध काव्य आहे जे त्यातल्या रिदमसाठी पण चांगलं आहे. कथ्थक वगैरे शिकणारे लोक गीत गोविंदातल्या रचनांवर नृत्य करतात. त्याच्यातला जो राधाकृष्णाचा शृंगार आहे तो कॅमेऱ्यावर मी सांगणार नाही. ह्या लेवलला ते आहे. म्हणजे थोडक्यात संस्कृतमध्ये एवढ्या गूढ गोष्टी आहेत, आपण जितकं तळाला जाऊ तितकं ते अजून इंटरेस्टिंग बनत जाते. नक्कीच, फारच. खूप छान अशी माहिती आम्हाला तुमच्याकडनं मिळती आहे. आणि हे आम्हाला कुठेही माहिती नव्हतं की असं काही संस्कृतमध्ये असं काही पद्य गद्य लिहिलं गेलं असेल. तर मराठी भाषेमध्ये काही शब्द बनवायला संस्कृत भाषेचा वापर होऊ शकतो का? हां, होऊ शकतो. आणि खरं तर शिवाजी महाराजांनी जी सुरुवात केली की शिवाजी महाराजांच्या काळातल्या मराठीत सगळे राज्यकारभार विषयक प्रश्न हे फारसी असायचे. आणि त्यांना मराठी प्रतिशब्द काढण्यासाठी खास राज्यव्यवहार कोशाची निर्मिती त्याकाळी शिवाजी महाराजांनी केली. सावरकरांनी सुद्धा तीच परंपरा पुढे चालवत तारीखला दिनांक किंवा आत्ता हे कॅमेरा वगैरे सगळं जे दिसतं आहे त्याकाळी सिनेमा ही नवीन टेक्नॉलॉजी होती. सिनेमाविषयी जेवढे काही शब्द मराठीत आहेत, दिग्दर्शक, छायाचित्र, मुद्रण, सगळे सावरकरांनी बनवले आणि सगळे संस्कृतच्याच आधारे बनवले. आजच्या काळातलं एक उदाहरण देतो. आजच्या काळात संस्कृतचा उपयोग मराठी शब्द बनवायला कसा केला जाऊ शकतो. तर आईस्क्रीमला मराठी शब्द काय असं विचारलं जनरल लोक म्हणतील आईस्क्रीम हाच मराठी शब्द आहे. किंवा थोडा जर काय म्हणणार चावट कोणी असेल वात्रट तर तो म्हणेल दुग्ध शर्करायुक्त घनगोलगट्टू, ठीक आहे. तर तसे शब्द आपल्याला नको आहेत. तर त्यासाठी आम्ही एक शब्द असा तयार केला की आईस म्हणजे काय आहे तर बर्फ, क्रीम म्हणजे काय आहे तर साय, ठीक आहे. बर्फ साय असं म्हटलं तर ते कॅची वाटतं का तर नाही वाटत. बरं, सायला थोडा आणखी कॅची शब्द काय आहे तर मलाई, ठीक आहे. आणि बर्फ हा कीवर्ड नाही आहे, थंड हा कीवर्ड आहे. थंड मलाई आहे ती बेसिकली. सो त्याला आम्ही मराठी शब्द केला शीतमलाई. आईस्क्रीम मराठीत शीतमलाई. किंवा सेमिस्टर संपल्यानंतर जेव्हा सगळे कॉलेजमधून घरी जायचं आपल्या हॉस्टेलवरून तेव्हा एकमेकांना म्हणायचं हॅपी व्हॅकेशन, ठीक आहे. सो त्या व्हॅकेशनसाठी मग मराठी शब्द काय काढायचा? सुट्टी होऊ शकत नाही, सुट्टी 1-2 दिवसाची असते, ठीक आहे. तर व्हॅकेशन म्हणजे बेसिकली काय आहे तर घरी विश्रांतीसाठी गेलेलं ड्युरेशन, ठीक आहे.
ड्युरेशन म्हणजे मराठीत काय तर काळ. विश्रांती म्हणजे काय विश्राम. विश्रामकाल व्हॅकेशन, शुभविश्रामकाल. अशा प्रकारे आम्ही संस्कृतच्या आधारे मराठी शब्दाचे कॅची पण वाटले पाहिजेत आणि 5 अक्षरे जास्तीत जास्त असले पाहिजेत. दुग्ध शर्करयुक्त घनगोल गट्टूवाला प्रकार नको आहे. आणि काय ते आगमन निर्गमन स्थानक वगैरे पण नको आहे, छोटे पाहिजे. किंवा आपल्या कॅमेऱ्यामध्ये मोबाईलच्या कॅमेऱ्याचे प्रकार असतात, किती मेगापिक्सेलचं आहे. ठीक आहे. तर पिक्सेल म्हणजे काय आहे बेसिकली, तर एखादी इमेज ही अनेक ठिपक्यांपासून बनते. ठीक आहे. आणि एक ठिपका म्हणजे एक पिक्सेल असतो. सो तो ठिपका हा ओव्हरऑल चित्राचा एक भाग आहे छोटा, बरोबर. पिक्सेलचा अर्थ पण आहे, पिक्स म्हणजे पिक्चर, एल म्हणजे एलिमेंटमधला एल घेतलेला आहे, म्हणून तो पिक्सेल शब्द बनला आहे. तसंच त्याचं मराठी करायला मग आम्ही पिक्सेलला शब्द बनवला चित्रकण. ठीक आहे. चित्र ही ओव्हरऑल इमेज असते आणि त्यातला एक कण, सो चित्रकण. किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रकार असतात, ॲनालॉग आणि डिजिटल. आज आपण जे काही वापरतो मोस्ट ऑफ द डिजिटल टेक्नॉलॉजी आहे. आणि त्याचा अर्थ असा की ॲनालॉग सिग्नल असा अखंड असणार. ठीक आहे. त्याची कुठलीही व्हॅल्यू असू शकते, पण त्यातल्याच काही ठराविक व्हॅल्यू घेऊन जर आपण पूर्ण तीच वेव किंवा तोच सिग्नल रिकन्स्ट्रक्ट केला तर तो डिजिटल सिग्नल बनतो. म्हणजे डिजिटलमध्ये काही विशिष्टच व्हॅल्यू त्याच्या असू शकतात, अशी कन्सेप्ट आहे. सो विशिष्ट व्हॅल्यू ज्याला असू शकतात ते डिजिटल, आणि कुठलीही व्हॅल्यू ज्याला असू शकते तो झाला ॲनालॉग. त्यावरून आणि व्हॅल्यूला मराठी शब्द आहे मोल. ठीक आहे. सो डिजिटल म्हणजे अल्पमोल, ॲनालॉग म्हणजे सर्वमोल. अशा प्रकारे मराठीत शब्द बनवले जाऊ शकतात. आणि जर कधी बीटेक इलेक्ट्रॉनिक्सचा सिलेबस मराठीत करायचा असेल तर ह्याचा उपयोग होऊ शकतो. आणि सेम इतर कुठल्याही ज्ञानशाखेसाठी करता येऊ शकतं. असा जो एक समज आहे की भाषेमध्ये नवीन शब्द आपण बनवू शकत नाही, ह्याचं उत्तर तुम्ही नक्कीच दिलं आहे. आणि असे छान छान नवीन शब्द आम्हाला तुमच्याकडून कळतील असं मला वाटतं. जरूर. तर तन्मयजी, तुमच्याकडून अनेक नवीन गोष्टी आम्हाला कळल्या, खूपशा गमती जमती तुम्ही सांगितल्यात. संस्कृत भाषेसाठी असलेली एक भीती माझ्या मनातली नक्कीच कमी झाली आहे आणि आमच्या प्रेक्षकांच्या मनातली भीतीही नक्कीच कमी झाली असेल. तर मंडळी, हे पुस्तक मैत्री संस्कृतची जे तन्मय केळकर यांनी लिहिलेलं आहे, अशा अनेक नवीन गोष्टी तुम्हाला या पुस्तकातून कळतील. नक्की हे पुस्तक वाचा. या पुस्तकाच्या विक्रीची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. अवश्य हे पुस्तक वाचा. आणि तुमचे खूप खूप आभार, आम्हाला तुम्ही वेळ दिला आणि एवढ्या छान गोष्टी सांगितल्या त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तुमचा राष्ट्रसेवक हा मंचसुद्धा अनेक मान्यवरांना प्रेक्षकांसमोर घेऊन आलेला आहे आणि तशाच मान्यवरांमध्ये माझा समावेश केला आणि मला ही संधी दिली, याबद्दल मी सुद्धा तुमचा खूप खूप आभारी आहे. तर मंडळी, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका असामी व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. सरल भाषा संस्कृतं, सरस भाषा संस्कृतं, सरस सरल मनो